गेल्या भाविकांनी मंडपात येऊन बसावं कृपया. महिला पुढं करतात सर्वजण पुढं सरका पाठीमागे मला जागा नाही. करणार
संतमाय बापकृपावंतकाय मुपतिवाण अवतार तुम्हाधराया कारण उद्धाराया जनकर जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे
अवतार तुम्हाधराया कारण उद्धाराया जनकडजीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हाधराया कारण उद्धाराया जनकडजीव विठोबा काय विपत्ती कीर्तिवान अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जनकडजीव प्रस्तुत प्रसंगी कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनी सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारी माऊली तुकोबा यांचा 4 चरणांचा आणि संतांचं दिव्य अवतार कार्य कृतज्ञतापूर्वक त्यांचे समोर वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा आदर या अभंगामध्ये माऊली तुकोबा आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू. तरी श्री संतांची विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्तिवानो अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जनकडजीव. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमदांत जगद्गुरु शंकराचार्य माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबा जगद्गुरु श्री संत तुकोबा या दिग्विजय रथामध्ये बसून आणि पंचकोशी परिक्रमा करत आहेत.
त्या परिक्रमेतला असणारा हा शेवटचा मुक्काम श्री क्षेत्र निमगाव भागामध्ये होत आहे. निमगाव भागातूनच त्यांनी परिक्रमेला सुरुवात होऊन निमगाव भागातच त्यांनी सांगत आहोत ते मग घडत आता पिंपळगावला जाईल. दरवर्षीचा असणारा हा उपक्रम आहे. यावर्षी सुरुवातीला थोडीशी कल्पना सर्व लोकांना कमी असल्या कारणाने बऱ्याच निघून गेला, पण ग्रामस्थांना माहीत झालं नाही. म्हणून असा विचार केला सगळ्यांनी की इथं सांगतेचं कीर्तन व्हावं, म्हणजे मग सगळ्याच लोकांना त्यांनी उपक्रम कळेल. गेल्या 4 वर्षांपासून अविरतपणे हा रथ आपल्या गावामध्ये येतो आणि शंकराचार्यांच्या, माऊलींच्या, तुकोबऱ्यांच्या दर्शनाचा लाभ सर्व लोकांना प्राप्त होतो. या पादुका ते शंकराचार्यांच्या आणि करवीर पीठातून प्राप्त झालेले आहेत. शंकराचार्यांची अनेक पीठं पाहायला मिळतात. शंकराचार्यांनी 4 मुख्य पीठांची स्थापना केली. त्या 4 पीठांपैकी प्रत्येक पीठामध्ये एक एक महावाक्य प्रचलित आहे. वेदामध्ये 4 महावाक्य आहेत, 4 वेद आहेत आणि 4 वेदामध्ये महावाक्य सांगितले जातात. असं वेदामध्ये जे वाक्य असतात त्याला केवल वाक्य असं म्हणतात. त्या केवल वाक्यामध्ये 2 प्रकारचे वाक्य असतात, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये फक्त ईश्वराचं वर्णन आहे, फक्त जीवाचं वर्णन आहे, फक्त जगताचं वर्णन आहे, फक्त ब्रह्मस्वरूपाचं वर्णन आहे, असं ज्या वाक्यामध्ये एक एकच वर्णन आहे त्याला अवांतर वाक्य असं म्हणा. आणि ज्या वाक्यामध्ये जीव आणि परमात्म्याची एकता वर्णन करून सांगितली जाते त्याला महावाक्य असं म्हणतात. म्हणून 4 वेदामध्ये 4 महावाक्य आहेत प्रत्येक पीठामध्ये आणि एका महावाक्याचं वर्णन करून सांगितलं जातं. प्रत्येक पीठस्थ असणारे जे जगद्गुरू आहेत आणि त्यांचे आमनाय ठरलेले आहेत. 4 प्रकारचे आमनाय आहेत. पूर्व आमनाय, पश्चिम आमनाय, दक्षिण आमनाय, उत्तर आमनाय. त्याला आमनाय परंपरा असं म्हणतात. ही शंकराचार्यांची परंपरा आहे. नंतर कांचीकाम, कुटीलगाव शंकराचार्य थांबले तिथं मूल आमनाय असं म्हणतात. पण प्रत्येक आमनाय परंपरेमध्ये आणि वैदिक साधना त्यांनी पाहिलं. पण प्रत्येक पीठामध्ये एका वेदाचं चिंतन केलं जातं. 4 वेद आहेत. एका वेदाचं चिंतन करत एक महावाक्य त्यांनी तिथं विशेष असणारं महावाक्य मानलं जातं. भारतभराला त्यांनी अशा पद्धतीने धर्ममय बंधनामध्ये जोडण्याकरिता आद्य शंकराचार्यांनी ही तरतूद करून ठेवली. हा महत्वाचा विचार. म्हणून आपल्याच धर्मामध्ये आणि जीव ब्रह्माईक्य ज्ञान वर्णन करून सांगितलं जातं. जीव हा स्वतःच ब्रह्मरूप आहे. तो चराचरामध्ये व्याप्त आहे. तुकामध्ये कैसी जीव कोठे जीव निराळा. जीव वेगळा नाही, जीव तो परब्रह्मच आहे. तुकामध्ये हा तो स्वय परब्रह्म, तो स्वतःच परब्रह्म स्वरूप आहे. तो स्वतः सुख स्वरूप आहे, तो स्वतः आनंद स्वरूप आहे, तो स्वतः नित्य स्वरूप आहे, तो स्वतः निरामय स्वरूप आहे. असा सच्चिदानंद घन असणारा जो जीव आहे त्या जीवाला त्यांनी स्वतःच्या स्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा आणि म्हणून आचार्यांची एवढी त्यांनी धडपड होती. पण सर्वज्ञ पीठावर आचार्य त्यांनी आरूढ झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी मराठी 4 पीठ 4 दिशेला त्यांनी स्थापन केली. द्वैत मताचा संहार करण्याकरिता प्रत्यक्ष त्यांचं प्राकट्य झालं आणि द्वैत मताचा संहार करून सगळ्या जगाला अद्वैत मत देऊन पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती शिकवणारे आद्य शंकराचार्य. परमात्मा जर खरं पाहिलं तर निर्गुण आहे, निराकार आहे. तो शब्दांच्या पलीकडचा आहे. आपल्या वाणीनं त्याचं वर्णन करता येत नाही. आपलं मन त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आपली बुद्धी त्याचं चिंतन त्याचा निश्चय करू शकत नाही. आपल्या चिंताने त्याचं चिंतन त्यांनी घडणं अशक्य आहे. असा असणारा तो परमात्मा. पण त्या परमात्म्याला सगुण साकार करून त्याचं भजन करता येतं, त्याची भक्ती करता येते. हा दिव्य असणारा सत्य आद्य जगद्गुरु श्रीमंत शंकराचार्यांनी आपल्या सर्वांना दिला. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत होऊन गेले त्या सगळ्या संतांना आद्य जगद्गुरु श्रीमंत शंकराचार्य हे प्रमाण आहे. मग शंकराचार्यांची जी परंपरा आहे, जी ज्ञानाची परंपरा, भक्तीची परंपरा, तीच परंपरा पुढे वारकरी संतांनी अशा पद्धतीने चालवली. वारकरी संप्रदायामध्ये ओतप्रोत ज्ञान जर कोणाचं भरलं असेल तर ते शंकराचार्यांचं ज्ञान भरलेलं आहे. वारकरी संप्रदाय जर त्यांनी फुलला फळाला आला असेल कधी तर स्वानंद सुखनिवासी श्री जोग महाराज आणि अशा पद्धतीने प्रगट झाले.
जोग महाराज आणि पैलवान होते महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्व, पैलवान होते. त्यांचे भाऊ पण पैलवान होते, ब्राह्मण समाजात जन्माला आले होते, पण पैलवानकी करत होते. एका गावामध्ये म्हणजे पुण्यामध्ये, पुण्याला पूर्वी पुणेवाडी म्हणायचे, त्या पुण्यामध्ये झुंज लागली होती रेड्यांची. नाहीच रेडा कळाला तर म्हशीचा मुलगा, आणि ते नाही कळलं तर टोनगा. त्या दोन टोनग्यांची झुंज लागली होती. बलवान असणारे त्यांनी ते रेडे होते की कशानंच त्यांनी झुंज सुटत नव्हती, काय केल्या म्हणून त्यांनी जोग महाराज पैलवान होते. त्यांनी त्या बैलांची दोन्ही भावाने मिळून त्यांनी महाराज त्या रेड्यांची झुंज अशा पद्धतीने सोडवली. थोरल्या भावाचं नाव पांडुबा महाराज आणि हे विष्णुबा, दोघांनी म्हणून त्यांनी ती झुंज सोडवली. सगळ्या लोकांना फार हरिक वाटलं, फार समाधान वाटलं. यांचं काहीतरी आपण सन्मान केला पाहिजे म्हणून बैलगाडीत घालून गुलाल उधळत ढोल ताशे त्यांनी वाजवत त्यांची मिरवणूक काढली जोग महाराजांची. आणि ती मिरवणूक काढल्यानंतर त्यांनी महाराज ती मिरवणूक रस्त्याने जात असताना मग त्या नुकतेची माईक आले आहे ना, आणि प्रवचन चालू होते एका मंदिरात. आणि ती प्रवचन त्यांनी महाराज बोलत असताना हा मोठा त्यांनी लवाजमा आला, ढोल ताशे वाजवत ते प्रवचन थांबलं. त्याने विचारलं प्रवचनांकडे काय आलं पाहिजे, मग त्यांनी सांगितलं सगळा वृत्तांत की दोन पैलवानांनी रेड्याची झुंज सोडवली म्हणून त्यांनी अशा पद्धतीने मिरवणूक आहे. म्हणजे माईक मध्ये म्हणले रेड्याची झुंज काय सोडवतात, त्यांना म्हणून काळाची झुंज सोडून दाखवा. एवढे शब्द त्यांनी माईक मधून भोंग्यातून कानात गेले विष्णुभावांच्या. गाय गाडीतून खाली उडी मारली आणि त्या प्रवचनकारांच्या समोर त्यांनी गेली. महाराज काय म्हणलं परत सांगा. त्यांना वाटलं पैलवान आहे, अंगावर गुलाल दिसतोय आणि आता रेड्याची झुंज सोडून आलं म्हटल्यावर रागीत डोक्याचा त्यांनी असू शकतो पैलवान आहे आणि हा त्यांनी माझा शब्द त्याला लागलेला दिसतो. ते घाबरले. ते म्हणले काय नाही, काय तुम्हाला काय नाही म्हणलं. नाही पण महाराज तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्यावर रागवलो नाही, मला खरंच सांगा तुम्ही काय म्हणता. हात जोडून विनंतीपूर्वक बोलायला लागलो. मग ते म्हणले मी म्हणलो की रेड्यांची झुंज काय सोडवतात, काळाची झुंज सोडून दा. तुम्ही मग काय असते काळाची झुंज ते मला सांगा. असं त्यांनी विचारायला सुरुवात केली. ते म्हणले पहा काळ सगळ्यांच्याच मागे लागलेला, घरोघरी काळ वाटे याची आहे, आधुनिकती आहे, अवकाश क्षणाक्षणाला काळ वाट पाहतात. मग काळ त्यांनी आपल्याला नेण्याकरिता टपलेलाच आहे. जसा उंदीर उचलून नेण्याकरिता बोका टपलेला असतो, तसा त्यांनी जैसा काळ लोकांनी तसा त्यांनी महाराज काळ लोकांना उचलून नेतो. मग काळ आपल्या सगळ्यांवर टपलेला आहे, तो आपल्याकडे पाहतोच आहे. याचं कधी भरतं याला कधी उचलतो असा त्यांनी काळाचा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी काळ टपून आहे, त्याची झुंज आपल्या बरोबर लागलेली आहे. ती झुंज त्यांनी सोडवणं फार महत्वाचं आहे. ते म्हणजे मग कशी सोडवायची सांगा. ते म्हणजे आता तुम्ही नाही सांगू शकता. तुम्ही ज्ञानोबारांना शरण नाही, अलंकापुरामध्ये आणि अलंकापुरात जोग महाराज अशा पद्धतीनं ज्ञानोबारांच्या समोर गेले, करणं धरलं, ज्ञानोबारांची शरणागती तुम्ही ऐकत ना सर्व महत्वाचा मुद्दा सांग. आणि ज्ञानोबारांना साकडं घातलं, अनशन व्रत धारण केलं, अन्न पाणी वर्ज केलं. नुसतं ज्ञानदेव 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 दुसरं काहीच मानत नाही, फक्त ज्ञानोबारांचं चिंतन. जसं निळोबा आहे तुकाराम 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 म्हणत तसं जोग महाराजांनी सदैव ज्ञानोबारांचं चिंतन केलं. ज्ञानोबाराय प्रसन्न झाले, प्रसन्न होऊन प्रगट झाले आणि प्रगट होऊन विचारलं काय पाहिजे सांगा. म्हणे काय नाही, काळाची झुंज सोडवायची, माझ्यावर कृपा करा. आणि खरंच ज्ञानोबारांनी कृपा केली, मस्तकावर हात ठेवला आणि ज्ञानोबारांचा कृपा प्रसाद प्राप्त होताच जीवपणा संपून गेला, जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली. एवढं वैभव ज्ञानोबारांच्या पद्धत्या कृपा कटाक्षात आहे. म्हणजे माझा मला काय आज्ञा आहे, म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहा, ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहा. ते म्हणजे ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहिणे कमी कुठे मोठा आहे का. ते म्हणजे मग असं करा, तुम्ही जो अर्थ लिहाल तो अर्थ योग्य होईल असं वरदान देऊन टाकलं. आणि जोग महाराजांनी त्यांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. महाराज अर्थ लिहिला ज्ञानेश्वरीचा. हे विशेष आहे, जोग महाराजांचं वैभव आहे. आपल्या संप्रदायाचं हे वैभव आहे, प्रत्यक्ष पाहिलं. तर त्यांच्या पोटामध्ये कळवळा निर्माण झाला की सगळ्या जगाचा उद्धार व्हावा, जगाला ज्ञान व्हावं, जगाला बोध प्राप्त व्हावा, जडजीव त्यांनी उद्धरून जावेत असा भाव पोटात निर्माण झाला. यांच्याकरता मी काय करू, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी 100 वर्षापूर्वी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी अनेक संस्था स्थापन केली. वारकरी शिक्षण संस्था म्हणून वारकरी शिक्षण संस्था सुरू केली आणि या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून धर्माचा प्रचार प्रसार त्यांनी व्हावा, तत्वज्ञान लोकांपर्यंत त्यांनी पोहोचावं. मग ते तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता हे बघा
ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आणि उच्च कोटीचे ग्रंथ आहेत. ते सामान्य माणसाला सहजासहजी कळत नाही. एक ओवी जर त्यांनी अभ्यासायची म्हणलं तर माणसाचं डोकं चालत नाही. ती ओवी अभ्यास न करता त्यांनी मला अशा पद्धतीनं चिंतनच करावं लागेल. ती ओवी सहजासहजी माणसाला कळायची नाही. म्हणून त्यांनी त्याचा अर्थ लावणं थोडं सोपं नाही. सगळ्यात अवघड जर काय असेल तर संत वाङ्मयाचा अर्थ लावणं सगळ्यात अवघड आहे. मग संत वाङ्मयाचा अर्थ घ्यायला त्यांनी सामान्य माणसाला लागायचं नाही. मग काय व्हावं लागेल? संत वाङ्मयाचा अर्थ लावण्याकरिता त्याच्याकरिता नजर असावी लागेल. संत वाङ्मयाचा अर्थ लावण्याकरिता परिभाषा कळली पाहिजे. ती परिभाषा अत्यंत महत्वाची आहे. ग्रंथच आहे वेदांत परिभाषा. पण वेदांताची परिभाषा कळणं त्यांनी गरजेचं आहे. वेदांत शास्त्र जर कळायचं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना पाहिली पाहिजे. तुम्ही ऐकत नसेल मला हे सांगणं क्रमप्राप्त आहे. मी का सांगतो ते लक्षात ठेवा तुम्ही सर्वजण. याची गरज आहे मला म्हणून तो आपल्या समोर त्यांनी सांगतो. वेदामध्ये प्रस्तावना पाहिली जाते. त्या प्रस्तावनेमध्ये दशोपनिषदे, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे असे ग्रंथ आहेत. उपनिषद हा वेदातला भाग आहे. श्रीमद भगवद्गीता हा महाभारतातला भाग आहे. आणि ब्रह्मसूत्र हे व्यासाने रचना केलेलं काही ग्रंथ आहे. उत्तर मीमांसा शास्त्र आहे, शास्त्रातला भाग. असे 3 ग्रंथ विशेष असणारे ग्रंथ आहेत. आणि या 3ही ग्रंथांवरती आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांनी आणि भाष्य लिहिलेलं आहे. भाष्य म्हणजे काय? मूळ ग्रंथाचा अर्थ न बदलता तो जसाची तसा आपल्या भाषेमध्ये त्यांनी मांडलं, याचं नाव आहे भाष्य. मग शंकराचार्यांनी संस्कृतामध्ये त्याचा अर्थ अशा पद्धतीने लिहिला. पण भाषा संस्कृत आहे. ती संस्कृत भाषा सर्वांना कळत नाही. मग सर्वांचं सार सर्वांच्या समोर त्यांनी प्रगट व्हावं याच्याकरिता अनेक महापुरुषांनी अट्टहास केला. त्या परंपरेमध्ये आद्य शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये अनेक महापुरुष झाले. पंचदशिकार अशा पद्धतीने जन्माला आले. त्यांचा अवतारच झाला. त्यांच्यामध्ये अनेक तपस्वी अद्वैत सिद्धांत सांगणारे प्रत्यक्ष प्रगट झाले. मधुसूदन सरस्वती सारखे त्यांनी महाराज प्रत्यक्ष प्रगट झाले. या सर्व महापुरुषांनी अट्टहास केला. पंचदशी सारखा ग्रंथ निर्माण झाला. विद्यारण्य सरस्वती त्यांचं नाव. ज्यांनी पंचदशी ग्रंथ लिहिला ते विद्यानंद सरस्वती. अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिला ते त्यांनी मधुसूदन सरस्वती. असे दिव्य असणारे संत महापुरुष प्रगट झाले आणि त्यांनी त्या सगळ्या ग्रंथांमधलं सार एकत्र करून जगासमोर मांडलं. पंचदशी सारखा ग्रंथ अप्रतिम असणारा ग्रंथ आहे. जो महाराजांनी विचार केला की सगळ्या वेदांतांचं सार ज्याच्यात गच्च भरलेला आहे अशी पंचदशी सगळ्यांच्या समोर आली पाहिजे. म्हणून जो अभ्यासक्रम त्यांनी तयार केला संस्थेचा, त्या अभ्यासक्रमामध्ये पंचदशी नावाचा ग्रंथ जो महाराजांनी समाविष्ट करून घेतला. याच अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या उपनिषदांचं, ब्रह्मसूत्रांचं, श्रीमद भगवद्गीतेचं सार आलेले ग्रंथ आहे. श्री संत निश्चलदासजी महाराज, स्वामी निश्चलदास महाराज अतिशय श्रेष्ठ महापुरुष होते महाराज. ज्यांना कायमस्वरूपी मातृसूळ होतं. त्यांचं चरित्र जर वाचलं तर मोठं विलक्षण चरित्र आहे. मातृसूळ होतात म्हणतात. नदीच्या काठावर त्यांनी राहत होते. डोकं जर दुखायला लागलं ना तर नदीतलं त्यांनी मला ती वाळू उकरायची आणि उकरून त्यांनी त्याच्यात खाली थंडावा लागायचा ना, थोडं ओलसर पाणी यायचा. मग तासन तास त्याच्यात डोकं खुपसून बसायचं. तेव्हा डोक्याचा दाह शांत व्हायचा. असं त्यांनी महाराज इतकं त्यांना मातृसूळ होतं. पण ग्रंथ रचना अशी अप्रतिम केली. 2-3 ग्रंथ त्यांनी तयार केले. एक पहिला ग्रंथ लिहिला वृत्ती प्रभाकर. त्याच्यानंतर वृत्ती रत्नावली नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यानंतर सामान्यांना कळेल सामान्य भाषेमध्ये ग्रंथ त्यांनी रचना केली. आणि त्या ग्रंथामध्ये विचारसागर नावाचा ग्रंथ लिहिला. जो महाराजांनी विचार केला की वृत्ती प्रभाकर ग्रंथ जरा किचकट आहे, न्याय घटित असणारा ग्रंथ आहे. तो सहजासहजी सामान्य लोकांना कळण्यासारखा नाही. पण विचारसागर नावाचा ग्रंथ मात्र सर्व लोकांना कळू शकतो. पण वेदांत परिभाषा ज्याच्यात वर्णन करून सांगितलं गेली, वेदांतातलं तत्व शंकराचार्यांनी व्यासदेवाने जे सांगितलं ते ज्या ग्रंथात त्यांनी अवतरण झालं तो विचारसागर आहे. मग तो विचारसागर नावाचा ग्रंथ जो महाराजांनी अभ्यासक्रमामध्ये घेतला. पंचदशी, विचारसागर, श्रीमद भगवद्गीता, त्याच्यापेक्षा त्यांनी शंकराचार्यांनी ज्या गीतेवर भाष्य केलं असं गीता भाष्य सुद्धा त्यांनी संस्कृतमध्ये शिकवलं जातं. म्हणजे शंकराचार्यांचं गीता भाष्य, शंकराचार्यांनी ज्या 3 ग्रंथांवर विशेष रूपाने भाष्य केलं ते दशोपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता. त्या भगवद्गीतेवर जे भाष्य केलं त्या भाष्याचं नावच पडलं शांकर भाष्य गीता. शंकराचार्यांनी भाष्य केलेली गीता. म्हणून त्यांनी जोग महाराज संस्थेमध्ये आणि हे 3ही ग्रंथ शिकवले जातात. तुम्ही ऐका लक्ष करून मी काय सांगतो. पंचदशी, त्याच्यानंतर विचारसागर आणि शांकर भाष्य गीता शिकवली जाते. म्हणजे त्यांना कोण प्रमाण आहेत या सगळ्या माध्यमातून आद्य शंकराचार्य महाराज त्यांना प्रमाण आहे. शांकर मग त्याच्यामध्ये त्यांनी शिकवलं जातं
शांकरमत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रगट केलं जातं. म्हणून शांकरमत हे आपल्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये त्यांनी विशेष रूपाने स्वीकारलं. म्हणून जोग महाराज संस्थेमध्ये त्यांनी ग्रंथ शिकवले जातात, तसे अनेक ठिकाणी हे ग्रंथ शिकवले जातात. आणि शंकराचार्यांचं त्यांनी मत सगळ्या जगामध्ये डंका वाजवत आहे, हा महत्वाचा विचार. तिकडे होळला त्यांनी स्वामी राहतात भारतानंद स्वामी. या भारतानंद स्वामीने त्यांनी सगळ्या जगामध्ये ज्ञानाची परंपरा त्यांनी एवढी उत्कट रूपाने प्रगट केली आणि सर्व साधकांवर त्यांनी उपकार केले. त्यांच्या ठिकाणी आता सध्या श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज आणि पाठ सांगतात. ते सगळ्या प्रकारचे ग्रंथ सांगतात, उपनिषद सांगतात, ते त्यांनी ब्रह्मसूत्र सांगतात, ते त्यांनी श्रीमद भगवद्गीता, त्यांनी गीता भाष्य सांगतात, विचारसागर, बुद्धी प्रभाकर, पंचदशी, अद्वैत सिद्धी, हे सगळे ग्रंथ सांगायचं काम होळला त्यांनी होतं महाराज. तिकडे त्यांनी परभणी, नांदेड या परिसरामध्ये आणि अशा पद्धतीनं वेदांताचा तो प्रचार प्रसार करण्याचं काम चाललंय. अखिल महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्येच नाही, महाराष्ट्राबाहेर जेवढे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांमध्ये एकच मत त्यांनी प्रचलित झालं आणि त्या मताचं नाव आहे शांकर मत. म्हणजे शंकराचार्यांचं मत त्यांनी सगळ्या जगामध्ये प्रचलित झाले. म्हणून शंकराचार्य हे दिव्य अवतार धारण करून आले आणि द्वैत मताचा संहार करण्याकरिता आले. सनातन वैदिक धर्म, सनातन शब्दाचा अर्थ आहे त्याची सुरुवात कधी झाली माहित नाही, असा असणारा धर्म. पण असा त्यांनी सनातन वैदिक धर्म आणि जगाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट करण्याकरिता ज्यांनी अट्टहास केला आणि धर्मध्वज खांद्यावर घेतला, धर्मदंड खांद्यावर घेतला. त्यांची मूर्ती जर आपण पाहिली तर त्यांच्या हातामध्ये एक दंड पाहायला मिळतो. शंकराचार्यांच्या हातात दंड आहे, त्या दंडाला धर्मदंड असं म्हणतात. हा धर्मदंड आपल्या हातामध्ये घेऊन आणि अशा पद्धतीने भारत भ्रमण, पायी भारत भ्रमण अशा पद्धतीने केलं आणि भारत भ्रमण करून तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी धर्म सगळ्या जगाच्या समोर सांगितला. द्वैत मताचा संहार केला, द्वैत मताचं खंडन केलं. अनेक त्यांनी कर्मकांडी लोक होते, त्या कर्मकांडाचं त्यांनी अशा पद्धतीने खंडन द्यायचं काम केलं. मंडन मिश्रांसारखे श्रेष्ठ असणारे द्वैत मतवादी कर्मकांडी अशा पद्धतीचे ब्राह्मण होते. म्हणून त्यांनी कर्मठेचा विचार सांगण्याकरिता नाथ महाराज वर्णन करून सांगतात, वंदू आचार्य शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू साडलोनी कर्मठतेचा विचारो प्रबोध दिन करू प्रगटला. दिनकर म्हणजे सूर्य, प्रत्यक्ष सूर्य त्यांनी उदयाला आला आणि अद्वैत मताची स्थापना करण्याकरिता उदयाला आला. प्रबोध दिन करू प्रगटला. म्हणून काय केलं असेल तर द्वैत मताचं खंडन केलं, कर्मकांड अशा पद्धतीने घालवलं, डोळसपणा परमार्थामध्ये आणून दिला. त्यांना संन्यास घेण्याकरिता प्रवृत्त केलं. ते सुरेश्वराचार्यांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. त्यांचे जे श्रेष्ठ असणारे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कर्मकांडी होती महाराज. ते त्यांनी कुशाग्नी घेण्याकरिता घालवली. त्यांचं नाव होतं कुमारी भक्त. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हे सगळं तुमच्याकरिता नवीन आहे याची मला जाणीव आहे. हे नावं नवीन आहेत, ही प्रक्रिया मी तुमच्या समोर सांगतो की नवीन आहे. पण खरं सांगितलं, खरं जर पाहायचं ठरलं तर याच्या आधीच्या सगळ्या लोकांनी हे जगापर्यंत पोहोचवायला पाहिजे होते. याची गरजच नाही वाटली मला. हा महत्वाचा विचार आहे. लोकांना हे समाजापर्यंत पोहोचवावं याची आवश्यकताच वाटली नाही, खरं तर त्याचीच आवश्यकता आहे. हा महत्वाचा विचार आहे. आणि ज्ञानोबा तुकोबा आपली मायबाप, आपले मायबाप जेवढे गरजेचे असतात ना, महत्वाचे असतात ना, तेवढे त्यांचे मायबाप सुद्धा आपल्याकरिता महत्वाचे असले पाहिजे. मग त्यांनी ज्यांना प्राधान्य दिलं, ज्यांच्याकडे पाहून परमार्थ अशा पद्धतीने केला, ते सुद्धा आपल्याला महत्वाचे असलेच पाहिजे. पण ज्ञानोबा फार महत्वाचे. पण ज्ञानोबांकरता कोण महत्वाचं ते म्हणतात, पैसा व्यासांचा मागवा घेतो, भाष्यकारा देवा टकुसतू. व्यासदेवची त्यांच्याकरिता फार विशेष आहे. श्री भाष्यकार आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य ज्ञानोबांकरिता विशेष आहे. ती म्हणतात नादरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. म्हणून त्यांनी आदिगुरु शंकरापासून सगळी शिष्य परंपरा सुरू झाली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता अशी त्यांनी अनेक प्रमाण आपण पाहतो. सदाशिव समारंभात शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा. ही आपली जी गुरु परंपरा आहे ती शंकरापासून सुरू झाली. सदाशिव समारंभात शंकराचार्य मध्यमाम, शंकराचार्य त्याचं मध्यस्थान आहेत. आणि अस्मदाचार्य, अस्मद म्हणजे आपल्या सगळ्यांची जी गुरु आहे तिथपर्यंत त्यांनी वंदे गुरु परंपरा ही आपली सर्वांची गुरु परंपरा आहे. या गुरु परंपरेमध्ये विशेष असणारे शंकराचार्य म्हणजे आजपर्यंत आपल्याला कळायला हवे ते आपल्यापर्यंत ते पोहोचले नाही. आणि ते पोहोचण्याचं काम त्यांनी व्हावं. सगळ्या तळागाळामध्ये शंकराचार्य कळावेत, शंकराचार्यांचा महिमा कळावा, शंकराचार्यांचं महात्म्य कळावं, शंकराचार्यांचं सामर्थ्य कळावं, शंकराचार्यांचे उपकार आपल्या सर्वांवर किती आहे त्याचं सगळ्यांना ज्ञान व्हावं. याच्याकरिता हा छोटासा अट्टहास पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज ज्यांच्या मनात हा मनोदय होता की आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी ज्ञानोबा तुकोबांची, नाथांची, निळोबांची, महिपती महाराजांची या सगळ्या संतांच्या वाऱ्या भरतात, तशी त्यांनी शंकराचार्यांची वारी भरावी. आणि ती वारी भरण्याकरिता शंकराचार्यांचं एक स्थान महाराष्ट्रामध्ये कुठेतरी तयार व्हावं.
म्हणून ते मला म्हणायचे की तू एखादी शंकराचार्याची टेकडी तयार कर. ते मग असं मोठं संस्थान तयार कर, मग ते असं कर असं नाही म्हणते. ते मला म्हणजे शंकराचार्याची टेकडी तयार कर, हा महत्वाचा विचार. पण आता सध्या जिथं शंकराचार्यांचं मंदिर आपण तयार करतो ती टेकडीच आहे म्हणा. पिंपळगाव मधले लोक त्या ठिकाणाला शेंबा म्हणायचे. शेंबा का बरं शेंबा? शेंबा म्हणजे उंचावर आहे ना, म्हणून त्याला शेंबा म्हणायचे. उंचावर असणं ते टेकडीच आहे. ती टेकडी त्यांनी आपण निवडली. तिथं त्यांनी बाकीचं सगळं त्यांनी सखोल भाग आहे आणि तेवढाच भाग उंचावर आहे म्हणजे टेकडी आहे. मग ती टेकडी त्यांनी बरेच दिवस शोधत होतो. बरेच दिवस त्यांनी चाललं होतं. ते ठिकाण त्यावेळेला ग्रामस्थांना अशा पद्धतीने दाखवलं की म्हणजे एवढं शक्यच नाही, ते होणारच नाही, जमणारच नाही. फार गोष्टी त्यांनी समोर आल्या. पण जरी समोर आल्या तरी भगवंताची इच्छाच होती मला त्या स्थानावर. म्हणून त्यांनी सुरुवात केल्याबरोबर लगेच ताबडतोब पाहुणा आला. त्याचं नाव आहे कोरोना. 2018 संस्था स्थापन झाली, लगेच कोरोना आला. 2-3 वर्ष असे त्यांनी हिंदडून काढले. म्हणजे असं आहे, सगळ्या गावगाव फिरून सगळ्या लोकांच्या समोर प्रस्ताव मांडून असं करा, भूमिदान करा, फलानं करा, हे सगळं लोकांसमोर सांगून सगळे लोक तयार झाले. आणि तयार झाल्यावर लगेच कोरोना आला. आणि जे त्यांनी कोरोना आला 2-3 वर्ष त्यांनी घालवले, जेवढे लोक त्यांनी तयार केले होते ना, सगळं त्यांनी डोक्यात घालून टाकलं. किती कष्ट सहन करायला पाहिजे. फार कष्ट सहन करून गावगाव त्यांनी फिरून या लोकांना जागा कर, त्या लोकांना जागा कर, यांना त्यांनी भेट, त्यांना भेट, अशा गाठी भेटी घेऊन त्यांनी महाराज फार कष्ट त्यांनी घेऊन ते कोणती पण गोष्ट जर सहजासहजी उदयाला आली ना तर ती लवकर मावळते महाराज. म्हणजे कष्टातून त्यांनी उदयाला येते ना ती जास्त काळ अशा पद्धतीने टिकते. 2018 त्यांनी या उपक्रमाला सुरुवात झाली महाराज. हा जो उपक्रम आज मी तुमच्या समोर सांगतोय 2018 मध्ये बघा, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 म्हणजे जवळजवळ 7 वर्ष त्यांनी होऊन गेले. हे त्यांनी 8वं वर्ष अशा पद्धतीने चालवलं. म्हणजे 8 वर्ष लागले या मुद्द्यापर्यंत आपल्याला येण्याकरिता. आणि अजून त्यांनी सगळे मंदिर उभं राहून ते उभं राहण्याकरिता किती वर्ष लागतील ते देवालाच माहिती. मग तो देवच या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करतोय. त्याच्या संकल्पातून या सगळ्या गोष्टी घडतात, त्याच्या संकेतातून या सगळ्या गोष्टी घडतात. मग हे ज्या वेळेला सर्वांच्या समोर प्रत्यक्ष प्रगटान झालं मला, जे अशक्यप्राय त्यांनी वाटत होतं. आज पांडुरंगाचं मंदिर कळसा सगळं पूर्ण उभं आहे. आज शंकराचार्यांचं मंदिर त्यांनी कळसाचं काम चालू म्हणजे पूर्ण झालेलं. आज ज्ञानोबरायांचं मंदिर पूर्णपणे उभं आहे. आज सिद्धेश्वराचं मंदिर पूर्णपणे कळसा सगळं उभं आहे. आज नाथ महाराजांचं मंदिर त्यांनी तयार आहे. फक्त त्यांनी कडे 4 भिंती घातल्या की मूर्ती स्थापना करण्याकरिता आपण आज सज्ज आहोत. म्हणून ही सगळीची सगळी मंदिर आज आपल्या समोर प्रत्यक्ष त्यांनी उभी राहिली. ही सगळी कष्टातून उभी राहिली. ही सगळी मंडळी कष्ट करतात, यांचे कष्ट दिसत नाही. हे सगळेजण त्या ठिकाणी उभे आहेत. सामान्य त्यांनी वाटतात पण सामान्य नाही. यांचे त्यांनी बुद्धीमध्ये भगवान प्रवेश करतो. यांच्यामध्ये शक्ती त्यांनी परमात्मा अशा पद्धतीने देतो आणि परमात्माचे कार्य त्यांनी करून घेतो. हे कार्य त्यांनी कोणाला बुवा होण्याकरिता, बाबा होण्याकरिता, महाराज होण्याकरिता, पंडित, शास्त्री, आचार्य होण्याकरिता अजिबात काय बुवा बाबा होऊन करता महाराज. बरेच बाबा बुवा मेले सुद्धा. आणि काय कोणाचं सिद्ध करायला खरं सांगा. तुम्हाला मग दगड गोळा करतो, दगडावर दगड रचायचे, दगड तरी शिल्लक राहतील का? अरे जाऊ दे, दगड शिल्लक राहणार नाही, पण 1000 वर्ष टाळत वाजवतील ना लोक तिथे एकत्र. काय काय तर त्यांनी भगवंताचं भजन करते ना, हा महत्वाचा. आता उद्या जर आपण सगळेजण तिथं आलो, गावगावच्या दिंड्या येतील ना, नका का त्यांनी महाराज फार जास्त लोक येणार, 1000-2000 लोक एकत्र येऊन त्यांनी भगवंताचं चिंतन करतील ना महाराज. हा महत्वाचा विचार आहे. हे असं वर्षानुवर्ष त्यांनी चालत राहील. सगळ्या लोकांना सुविधा होईल. ज्यांना पंढरीला काय काय जाता येत नाही, आळंदीला, देहूला, पैठणला, पिंपळनेरला त्यांनी काय काय जाता येत नाही, ज्यांना 3.5 शक्तीपीठाची यात्रा त्यांनी करता यायची नाही, ज्यांना 12 ज्योतिर्लिंग भारतभर फिरून त्यांनी करता यायची नाही, ज्यांना अष्टविनायकाला जाणं त्यांनी शक्य व्हायचं नाही, त्या लोकांना जशीची तशी स्थानं एका जागेवर पाहायला भेटतील. एकाच दिवशी आले की सगळ्या स्थानात एकाच वेळ दर्शन अशा पद्धतीने घडेल. हे 8 तास करून त्यांनी केल्यामुळे त्यांनी उभं राहत आहेत. म्हणजे सगळे मंडळी त्यांनी सज्ज आहेत आणि यांच्या बुद्धीमध्ये परमात्मा प्रवेश करतो. त्यांना जर अभिमान निर्माण झाला ना महाराज, तिचा असा अनुभव आहे माझा. ज्या ज्या लोकांना अभिमान झाला की मी करतो, माझ्याशिवाय होत नाही, त्या लोकांना देवानं खड्यासारखे उचलून बाजूला टाकले. सहज त्यांनी बाजूला ठेवली. मला काही कोणाची नावं सांगायची नाही, पण वस्तुस्थिती हीच आहे. ज्याच्या पोटात फुगीरपणा आला तो उचलला की फेकलाच महाराज. खरंय नाही सर, अतिशय सगळ्यांच्या दृष्टीक्षेपातल्या गोष्टी आहेत. मोठा हे फुगीरपणा तिथे चालणारच नाही. काम माझं नाही ना, काम येते संन्याशी आहेत महाराज. ते त्यांनी मला सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरिता आले. माझ्या मनात जर निर्मळ भाव असेल आणि कोणत्याच प्रकारच्या मोठेपणाचा अट्टहास त्यांनी नसेल आणि बुवा बाबा होण्याकरिता करायचं नसून धर्म कार्य करण्याकरिता जर मी शुद्ध अंतकरण निघाला असेल तर हे सगळं कार्य परमात्माच करणार आहे. आपण कोणी त्यांनी करणार नाही.
सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व परिपूर्ण मनोरथ सत्य संकल्प जर असेल तर त्याचा दाता नारायण आहे आणि सगळे मनोरथ पूर्ण करण्याकरिता तो तयार आहे. मनाचे संकल्प पावले सिद्धी जरी राहे बुद्धी याची पायी, मग त्याच्या चरणाजवळ जर आपण बुद्धी ठेवली तर त्यांनी सगळे मनोरथ पूर्ण करतो. मग तोच त्यांनी महाराज बुद्धी देणारा दाता आहे, तोच त्यांनी शक्ती देणारा दाता आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. तोच शक्ती देतो, तोच बुद्धी देतो, तोच त्यांनी प्रेरणा देतो आणि तोच या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करून घेतली. पहा आपण सगळेजण इथं बसलो, आपण आहोत किती दिवसाचे महाराज? एक 70-80 वर्षाच्या नंतर त्यांनी इथं तरी आपण राहणार आहोत खरं पण मला सांगा. फार कमी काळ आहे 70-80 वर्ष, बराबर दिवस त्यांनी निघून जातात. पण आपण जरी निघून गेलो तरी आपण सगळ्यांनी मिळून केलं ते कार्य आहे ते मात्र तसं ठामपणे उभं राहील आणि तुमच्या कार्याची ग्वाही अशा पद्धतीने देईल. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तरी आचार्यांचं त्यांनी दिव्य असणारं पीठ आपल्या परिसरामध्ये उभं राहत आहे आणि ते त्यांनी सगळ्या जगाकरिता प्रेरणादायक असणारं पीठ आहे. खरं तर तो मुख्य असणारा उपक्रम गुरुकुलाचा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांना प्रेम, आदर, सहिष्णुता, एकरूपता असं त्यांनी शिकवण्याकरिता गुरुकुलाची गरज आहे. हेच गुरुकुला शिकवलं जातं. पूर्वी त्यांनी हिरण्यकशिपूचं गुरुकुल होतं. त्यांना हिरण्यकशिपूने शुक्राचार्यांची मुलं शंका अंबर काढून ठेवले होते आणि ते शिकवत होते. हाना मारा तोडा घोडा अशी त्यांनी राक्षसी विद्या शिकवण्याचं काम झालं होतं. प्रल्हादाला विचारलं त्याच्या बापानं, तू शाळेत जातो म्हणे जातो, तुला काय आवडतं? त्यांचं म्हणजे काहीच आवडत नाही. मग तुला काय आवडतं सांगते म्हणजे श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम हे अर्चनम वंदनम दास्यम सत्यमात्मनिवेदनम असे त्यांनी महाराज हे भाव मला आवडतात. म्हणजे त्यांनी हे श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम हे शिकवलं पाहिजे आणि हे शिकवण्याकरिता गुरुकुलाची गरज आहे. मग गुरुकुलामध्ये हे शिकवलं पाहिजे. हे विद्यार्थी शिकतात की नाही महाराज? याला हरिपाठ शिकवला जातो, याला काकडा शिकवला जातो, याला भजन शिकवलं जातं, याला ग्रंथ शिकवले जातात, याला टाळ वाजवायचं शिकवलं जातं, याला माऊल करायचं शिकवलं जातं, याला पारायण करायचं शिकवलं जातं. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या जातात. म्हणजे आपलं हे गाव आहे महाराज फार महत्वाचं झालं. हे पोरं कुठेही दिसतात महाराज, कुठे नाही सांगेल फार लांब कुठेही जा, हे पोरं आहेतच महाराज. मी आता वडगाव कांकळीला कीर्तन गेलो, ते गाव सुद्धा लोकांनी ऐकलं नसेल. वडगाव कांकळी म्हणजे जुन्नर तालुक्यात असणार गाव. तिथे गेलो हे सगळे दिसले मला पोरं. रोज म्हणजे हे पोरं इकडे कसं काय आले? पण हे पोरं त्यांनी रोज इथंच आहे. म्हणजे एवढ्या लांब अशा पद्धतीने पोरांची की म्हणजे हे विद्यार्थी शिकतात आणि शिकून त्यांनी मला अशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर आदर्श निर्माण करतात. यांच्या पोटात शंकराचार्यांचं तत्वज्ञान भरवलं पाहिजे. लहान लेकरांच्या पोटात जर भरवलं ना महाराज, हे मोठं झाल्यानंतर हे जगाच्या समोर त्यांनी सांगतील. माझ्या मनात हाच भाव आहे की हे सगळं त्यांनी महाराज या नवीन असणाऱ्या त्यांनी बालकांच्या पोटामध्ये भरवायचे की शंकराचार्य काय आहेत, का प्रगट झाले, कशाकरिता त्यांचा अवतार झाला. आरतीच त्याच्याकडे झालेली. आरती जगद्गुरु आद्य शंकराचार्य अवतार महादेव वैतमत संहाराया आरती जगद्गुरु. त्याच्याकरिता आरतीच दिली. त्यांचं संपूर्ण अवतार कार्य त्यांनी अशा पद्धतीने त्या आरतीमध्ये नमूद करून ठेवलं की जेणेकरून सगळ्यांना शंकराचार्यांचा अवतार कार्य कळावं. याच्यानंतर त्यांनी मला असं वाटतं या सगळ्या लोकांचं जर सहकार्य चांगलं मिळालं तर एक छोटीशी नाटिका तयार करायची. लोकांना हे असं सांगून कळणार नाही मला. जर छोटस नाटक स्टेजवर दाखवलं, कलाकार त्यांनी छोटे छोटे मुलं एकत्र केले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी शंकराचार्यांचे गुरु, शंकराचार्यांचे वडील शिवगुरु, त्याची आई त्यांनी आर्यंबा माता म्हणजे अंबिका माता असं त्यांनी शंकराचार्य महाराज त्याच काळी असणारे त्यांनी सगळे ब्रह्मवृंद, त्यांचे त्यांनी असणारे गुरु जे त्यांनी गोविंद पादाचार्य, त्यांचे गुरु त्यांनी असे गौड पादाचार्य, हे सगळ्यांचे सगळे त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्रत्यक्ष सगळ्या लोकांना दिसावे, त्याचं कार्य त्यांनी प्रत्यक्ष प्रतीत यावं अशी नाटिका तयार व्हावी आणि गाव त्यांनी अशा पद्धतीने दाखवावी. आता मध्यंतरी एक पिक्चर नाही का गावगाव सगळ्या लोकांनी दाखवला. असं त्यांनी महाराज असं त्यांनी छोटस मंदिर पाहावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराज एक सुंदर स्टेज तयार करावं आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही नाटिका तयार करून लोकांच्या समोर प्रदर्शित करावे, जेणेकरून शंकराचार्यांचं संपूर्ण जीवनपट लोकांच्या समोर त्यांनी उभा राहील आणि शंकराचार्य लोकांना अशा पद्धतीने कळतील. पण सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता. हे सगळं करणं म्हणजे सोपं नसतं महाराज. आता या प्रकाराची नाही त्या टाळ करायची गरज असते, मृदंग वाजवायला कोणतरी पाहिजे असतं, ट्रॅक्टर चालवायला कोणतरी पाहिजे असतं, याचा सगळ्या गावगाव त्यांनी लोकांना भेटायचं त्यांनी महाराज असतं. या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं. माणूस बळ असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होत नाही. ते 2-4 माणसं काय करतील त्यांनी. नाणेकर सर आहेत, त्यांना वेळ भेटला की नाणेकर सर संत पंढरीत आहे, पुरे महाराज आहेत, त्यांना फार त्यांनी प्रकृतीचा त्रास आहे तरी सुद्धा त्यांनी सगळं पाहून एक माणूस काय पत्रिका त्यांनी तयार करायच्या, नियोजन त्यांनीच करायचं, रथयात्रेचं सगळं त्यांनीच पाहायचं, सप्ताहाचं सगळं त्यांनीच पाहायचं, मंडप मॉडेल त्यांनीच सांगायचं, शिष्टी मॉडेल त्यांनीच सांगायचं. एका माणसाने किती कामं केली पाहिजेत. मग याच्यावर त्यांनी लोड आहे. कारले सर त्यांनी बसूनच आहेत महाराज.
ते आपल्या आले की घाटावर त्यांनी बसून राहतात, सगळे व्यवहार आले गेल्याचे सगळ्या काही गोष्टी गाणं चोखपणे पाहतात. हे माणसं अशी आहेत महाराज यांचे खड्डे सगळे भरलेलेच आहेत, खड्डेच नाही त्यांच्या जीवनात. खड्डे म्हणजे काय, म्हणजे त्यांनी काहीतरी मिळवायचं ना आपला आधी भरून घ्यायचं मग त्यांनी बाकीचं काम करायचं, तसे खड्डे यांना नाहीत ना महाराज. त्याला भरपूर त्यांनी देवाचे देणे प्राप्त झाले, ते कशाला त्यांनी महाराज बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करतील. म्हणून सगळे व्यवहार चोखपणे अशा पद्धतीने चालेल. म्हणून तर 8 वर्षाची यादी मी तुम्हाला सांगितलं, 18 पासून आतापर्यंत चोखपणे सगळे व्यवहार पण अशा पद्धतीने चालले. एवढी रक्कम येते, एवढी खर्च होते, या सगळ्या गोष्टी होतात. हे लोक त्यांनी ठामपणे उभं राहून पाहतात. ते महापुरी महाराज आहेत. संस्था म्हणलं का कागदपत्र आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. कागदपत्राची पूर्तता करावी लागते, त्याच्या मिटिंगा घ्याव्या लागतात, त्याचे अहवाल द्यावे लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आम्हाला ढेकळं गळत नाही, माती गळत नाही, पोथी सांग म्हणलं की तेवढं थोडं सांगता येते. बाकी पोथी सोडून काहीच समजत नाही, व्यवहार समजत नाही, काहीच समजत नाही. हे कसं काय करायचं, ही मंडळी अशा पद्धतीने करतात. गरज आहे महाराजांची, हे त्यांनी अशा पद्धतीने करतात, त्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांनी आता असं म्हटल्यानं त्यांनी अहंकार होत असतो. पण आता अहंकार त्यांनी होईल तरी कसा, अहंकाराचं औषध पण माझ्याकडे आहे, मग डोस आहे, लस आहे, ती लस पण माझ्याकडे होईल तर कसं काय अहंकार, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी अहंकार होत नाही. त्यानंतर धर्मकार्य करायचं, संतेश्वर महादेवाची स्थापना केली आणि त्याच्यावर हात ठेवून अशा पद्धतीने प्रतिज्ञा मनोमन अशा पद्धतीने केली, मला हे धर्मकार्य करायचं. माझ्या मोठेपणाकरिता, माझ्या स्वार्थाकरिता, बुवा बाबा महाराज होण्याकरिता, धन मिळवण्याकरिता, मान मिळवण्याकरिता, प्रतिष्ठा मिळवण्याकरिता हे सगळं काही करायचं नसून फक्त धर्मकार्य करण्याकरिता हे करायचंय असं त्यांनी व्रत घेऊन सगळेजण निघालेले. पण अभिमान व्हायचे काही कामच होणार नाही, हे त्याचं औषध आणि हे त्याची लस आहे, हा महत्वाचा विचार. मग अशा पद्धतीने हा 8 तास करून सगळं कार्य चालू. याच्यातून काय त्यांनी वाढवायचंय, याच्यातून त्यांनी महाराज वाढवायचे सुख, याच्यातून वाढवायची भक्ती, याच्यातून वाढवायचा भाव, याच्यातून वाढवायचं त्यांनी भगवंताचं नाम, याच्यातून धर्म वाढवायचा आणि याच्यातून भगवंताचं नाम वाढवायचं. म्हणून त्यांनी वाढावं या सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. म्हणून विठोबाचं नाव अशा पद्धतीने वाढवायचंय. म्हणून अवतार संतांनी धारण केला आणि हेच कार्य केलं. शंकराचार्यांचा अवतार झाला. जगद्गुरु तुकोबारा त्यांनी वर्णन करून सांगतात, तुम्ही संत आहात, मायबाप आहात, काय विपत्तीत तुमची कीर्ती वर्णन करून सांगू. तुम्ही अवतार घेऊन आणले आहात, अवतार तुम्हा धराया कारण कशाकरिता, उद्धाराया जन जीव जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आले. काय काय काम करता, म्हणजे वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. हे कार्य करण्याकरिता प्रत्यक्ष अवतीर्ण झाले. पण हे कार्य करणं तेवढं सोपं नसतं महाराज. हे कार्य करायला लागले की फार झिजावं लागतं, की झिजल्याचं होत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. महिन्यातून त्यांनी असे काही दिवस सापडतात आम्हाला की ज्या दिवशी त्यांनी असं वाटतं आज सकाळचं कीर्तन नाही, 5-8 वाजेपर्यंत झोपायचं. पण काही म्हटलं तरी चालेल, पण झोपायचं. त्या दिवशी असे का 1-2 माणसं येतात, ते म्हणतात महाराज 8 वाजेपर्यंत झोपला. अरे 2 आठवडे त्यांनी सलग पहाटे त्यांनी 4 वाजता उठून महाराज कीर्तनाला गेलं, ते तुला दिसलं नाही. आणि एक दिवस महाराज झोपला तर तू लगेच चर्चा सुरू झाली. महाराजांच्या जास्त चर्चा होती, बाकीच्या लोकांच्या कमी होत्या. मागच्या उन्हाळ्यात त्यांनी आणि बहिणाबाईंच्या गाथ्याचं लिखाण झालं होतं बरं का. आणि फार नडलं होतं. आणि ते पंत आहेत, ते फार फार चांगलं त्यांचं अक्षर आहे आणि ते लिहायचं काम करायचं. मग काय झालं, हे जे धोतर असते मी धोतर, या धोतराचं खरं नाव आहे धूत वसन. काय नाव आहे, धूत वसन. म्हणजे धुवूनच घालायचं हे वस्त्र, त्याला धूत वसन असं म्हणतात. फार उसं धोतर दुसऱ्या दिवशी नेसायचं नसतंय, त्याला धुवूनच नेसायचं असतं, याला धूत वसन असं म्हणतात. हा महत्वाचा विचार. माझा उन्हाळा होता, टँकरनी पाणी घ्यायचं काम चाललं होतं. मग घरचे लोक कपडे धुत होते. मी जर रोज धोतर नेसलो तर माझं धोतर रोज त्याने धुवायची बारी, म्हणजे पाणी खर्च होणार. कस्टमर जाऊ दे, कष्ट करतील पण पाणी खर्च होईल ना. मग मी काय विचार केला, असं पुढे जायचं नाही, यायचं नाही. कोरोनाच्या कालावधीत कार्यक्रम बंद होते. मग काय विचार केला, म्हणलं त्यांनी आपण काय करायचं, पॅन्ट शर्ट घालायचे. पॅन्ट शर्टीला काय, पॅन्टीला काय धुत वसन म्हणतात का, तिला पॅन्टच म्हणतात. म्हणून पॅन्ट त्यांनी घातली आणि पॅन्ट घालून त्यांनी ते जे पंत आहेत त्यांचं जिथं ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो. आणि ऑफिस मध्ये बसून ते लिहायचं काम चालू होतं. बहिणाबाईंच्या गाथ्याचा अर्थ मी सांगत होतो. 2 माणसं तिथं आलेच महाराज, वास घेत म्हणजे शोधत त्यांनी त्याला सापडलं. आम्ही सापडलो की आलं, त्याने पाहिलं, त्याच्या डोळ्यातच त्यांनी भरवलं, महाराज पॅन्ट, महाराज पॅन्ट घेऊन असा वाटा सुरू केला. महाराज त्यानं महाराज पॅन्ट नेसला, महाराज पॅन्ट, महाराज पॅन्ट नेसला. म्हणजे असं काय झालं, काय मोठा अपराध झाला, महाराजांनी पॅन्ट घातली. म्हणजे मला एवढंच सांगायचं, महाराजांनी काय केलं की त्याचा वाटा त्यांनी जसा सुगंध त्यांनी आत्माराचा दरवळतो की नाही, तसं त्यांनी महाराजांनी चांगलं वाईट काय केलं तरी त्याचं दरवळतच राहतं. हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने काही पण घडत राहत असू द्या. त्याच्यावर सांगत होतो की असं फार कष्ट असतात महाराज.
सकाळी त्यांनी जागा व्हायचं 4. आता काल आणि आजच फक्त 2 दिवस सुट्टी आहे. नंतर फार लांब त्यांनी कार्यक्रम का बरं म्हणजे मग तुला फार हौस आहे कार्यक्रम घेण्याची, कशाला येतो? आम्ही कार्यक्रमाला जातो, कोणासमोर संत पंढरीचं काम चालू आहे असं सुद्धा म्हणत नाही. ध्यानात ठेवा. अख्खं कीर्तन करतो, तुमचे किती कीर्तन झाले, म्हणलो का काम चालू त्याची मदत करा, अजिबात म्हणत नाही. सुरुवातीला असं म्हणत होतं. म्हणजे आदर्श घेतलं फुले महाराजांचं, पांडुरंग महाराज बोले. त्यांनी काय केलं, गाथा मंदिराची रचना केली आणि सगळ्या लोकांसमोर त्यांनी बोलायला सुरुवात केली, लक्ष असेल तर लक्ष द्या, हे त्यांचं वाक्य. मी असा विचार केला की धर्म कार्य करण्याविरुद्ध एवढा 8 तास करतात, लक्ष असेल तर लक्ष द्या. तसं आपणही लोकांना म्हणून दगड द्या, कुंठा द्या, आमचं करा म्हणत होतो मी सुरुवातीच्या काळात. असं म्हणायला सुरुवात केल्यानंतर अशी गरज लोकांनी ओकायला सुरुवात केली. बघा आला आता आतापर्यंत बुका लावून घेत नव्हता, लागला शहाणपणा करायला, आला पावती पुस्तकं घेऊन, लागला बुद्धे मागायला, लागला त्यांनी दगड मागायला. दुसरंच होतं, एक करायला गेलं दुसरं झालं. म्हणजे गणपती करायचा होता सोनीचा, मारुती झाला शेपटीचा. काय करायचं करायला गेलो, गणपती झाला मारुती, म्हणजे माझ्याच अंगावर फिरला, तर काय केलं पाहिजे? असं व्रतच धारण केलं. म्हणलं की अजिबात कोणा म्हणायचं नाही, द्या मला बंदच करून टाकलं, फार बंद केलं मला. फक्त एवढंच म्हणतो, संत पंढरी तयार झालेली आहे, सगळ्यांनी त्यांनी वारी करता या, दर्शना करता या, भेटण्या करता या, असा उर्फटा दंड त्यांनी होत असतो. म्हणून त्यांनी मला हे सगळं करायचं. एक करायला एखादं चांगलं करायला गेलं ना, की ते चांगलं करायला गेलं सुद्धा आपल्या अंगावर येत असतं महाराज. मग कोणाचं जास्त चांगलं सुद्धा तरी जाऊ नका, हा महत्वाचा विचार. एखाद्याचं फार जास्त चांगलं करायला गेलं की तुमच्या डोक्यावर मिळ्या वाटते पडतोय तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीने काय करेल सांगता यायचं नाही, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून हे सगळं अंगावर येण्याची बाजू असते. म्हणून फार जपून समाजात वागलं पाहिजे, गरज आहे जपून समाजात वागण्याची. एवढे सगळे कष्ट सहन करून सुद्धा जर समाजाला त्याची जाणीव राहत नसेल तर कष्ट काय कामाची. आमच्यासारखे नगण्य माणसं, काहीच नाही त्यांनी, काही साधना नाही, काही तपश्चर्या नाही, कोणत्याच प्रकारचं काही व्रत नाही, काहीच नाही. आम्ही फक्त त्यांनी श्रीगुरूंनी दिलेला आशीर्वाद पोटात घेऊन फिरतो, त्याच्यावर त्यांनी सगळा कार्यक्रम चालतो. हे सामान्य नाही, त्यांनी साधना केलेली आहे, हे तपश्चर्या केलेली आहे. तुकोबाला सामान्य नाही की भद्रा डोंगरावर अशा पद्धतीनं जाऊन घरोडा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर जाऊन तपश्चर्या करत. ज्ञानोबांसारखे महापुरुष सामान्य नाही. माझे सत्यवादाचे तप केले, वाचन केले बहुत कल्प. म्हणजे काय सामान्य तप झालं का? फार कल्प त्यांनी सत्यवादाचं तप वाचन केलं, तेव्हा गीतेचा अर्थ लोकांच्या समोर त्यांनी सांगता आला. तपश्चर्याशिवाय कोणती गोष्ट घडत नसते. म्हणून त्यांनी फार जास्त तपश्चर्या केली, म्हणजे स्वतःला झिजवलं. आणि फक्त झिजवलं असं नाही, स्वतःला झिजवून त्यांनी जगाला ज्ञान दिलं. आणि ज्ञानानं त्यांनी मला तापलेल्या जीवाला आध्यात्मिकता, आदी भौतिकता, आदी दैविकता या त्रिविध तापामध्ये होरपाळणाऱ्या असणाऱ्या जीवांना आणि शीतलता प्राप्त करून दिली. आणि फक्त शीतलता दिली असं नाही, त्यांना त्यांनी मला दिव्य सुगंध अशा पद्धतीने प्राप्त करून दिला. ही दिव्यत्व त्यांनी महाराज त्यांच्या जीवनामध्ये आणलं. हे कोण करतं? हे संत करतात. हे 3 गुण चंदनाच्या अंगात आहेत. चंदन त्यांनी जगाला शीतलता देतो, चंदन हा जगाला सुगंध देतो. आणि हे सगळं करण्याकरिता चंदनाला झिजावं लागतं. झिजून स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. म्हणून दुसऱ्याला मधुगंध देणारा चंदन असतो, त्याला स्वतःला झिजावं लागतं. तसं संत महापुरुष जगाकरिता झिजतात. फक्त झिजतात असं नाही, ते म्हणजे कष्ट घेतात. त्याच्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने जगाला ज्ञानाचा सुगंध अशा पद्धतीने देतात. आणि ताप शांतीपूर्वक त्यांनी शीतलता प्राप्त करून देतात. हे जसे चंदनाच्या अंगातले गुण आहेत, तसे त्यांनी हे आचार्यांच्या अंगामध्ये, तुकोबऱ्यांच्या अंगामध्ये, ज्ञानोबराया गुरु संतांच्या अंगामध्ये गुण आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबराया त्यांनी महाराज या संतांना चंदनाची उपमा अभंगाचे शेवटच्या चरणात
रंग गुणचंदनाची अंगी तैसे तुम्ही जगे संतजन. जसे चंदनाच्या अंगात गुण आहेत तसे संतांच्या अंगात गुण आहेत. झिजतात समाजाकरिता, कष्ट सहन करतात समाजाकरिता, फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही ऐकतात ना सर्व मी ज्यांच्या हाताखाली शिकलो ना महाराज, ते सगळे असेच संत की ज्यांना फार झिजावं लागलं, फार कष्ट सहन करावे लागले. ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणराज छगन बाबा मुस्लिम समाजाच्या जन्माला आले. एवढा त्रास आपल्या लोकांकडून सहन करावा लागतो, तुम्हाला काय सांगायचं. मोठ्या बाबांचा सुद्धा छळ केला महाराज. ते म्हणजे मुसलमान जवळ घेतला आणि तो त्यांनी चौकदार म्हणून उभा केला. मग मुसलमानांनी परमार्थ करायचा नाही. फार मोठी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. कबीर मुमीन लतीफ मुसलमान ते तरी आपल्या वारकरी संप्रदायातले संत नाही. आता सध्या शेख मोहम्मद बाबा आपल्या संप्रदायातले संत नाही. मग सगळा शेत या अधिकार कलियुग उद्धार हरीच्या नामे हे त्यांनी सांगितलं जातं. मग काय त्यांनी फरक पडला, पण बाबांना स्वीकारलं नाही म्हणून लोकांनी. फार जास्त अशा पद्धतीने छळ केला. काय काय छळ केला काय सांगा. 12 वर्ष हातात दंड घेऊन बाबा मोठ्या बाबांच्या बरोबर राहिले. एवढी सेवा मोठ्या बाबांची केली. फार कष्ट सहन करावे लागले. आज फार उंचावर आहेत बाबा बसले. फार महत्वाची गोष्ट. आज फार मोठी उंची त्यांनी गाठली. ही सेवा श्री गुरूंची घडली म्हणून त्यांनी एवढ्या उंचीवर जातात. मोठे बाबा काही सामान्य नव्हते, प्रत्यक्ष अवतारी पुरुष. जगद्गुरु तुकोबरायांचाच अवतार मोठ्या बाबांच्या रूपाने झाला होता. ते बाबा म्हणजे काही सामान्य नव्हते, पण असं दिव्यताने होतं. त्यांची सेवा बाबांनी अशा पद्धतीने केली, पण फार कष्ट सहन केले. ज्याच्याकडे ग्रंथ शिकलो मी ते म्हणजे भाऊ वैकुंठवासी संत पंढऱ्यात महाराज देवकर. सामान्य नव्हते महाराज. मेहगरीला त्यांनी राहत होते. त्या मेहगरीवरून त्यांनी महाराज 2-12 दिवसातून सायकलवर त्यांनी घासाची वजे आणायचे, नळीवर येत, मागे त्यांनी कॅरियरवर येत आणि अशा घेऊन यायचं. ते भोपळा गल्ली जाऊन विकायचं. विकल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीने आत्माराम महाराजांकडे जायचं. ग्रंथ त्यांनी ऐकायचा. सगळं काम त्यांनी टाकून द्यायचं. 4-5 मुली 2 मुलं एवढा मोठा प्रपंच त्यांनी सोडायचा आणि पंढरपूरला जाऊन त्यांनी राहायचं. चातुर्मासाला वारी करता जायचं, तिकडेच राहायचं. 4 महिने परत निरोप सुद्धा द्यायचं नाही. अशी अवस्था त्यांनी होती. आई वडील त्यांनी एवढे कडक स्वभावाचे. ते काय सांगायचं, बोलायला लागलं तर त्यांनी खाली बघून ऐकतो असं म्हणलं की मग वर पाहायचं. टाकऱ्यासारखा बघतो, मग खाली बघायचं नाही. मग काय करायचं नेमकं, धपाटे घालायचं. मला आई बापाने सुद्धा म्हणतात की एवढे त्यांनी आई वडील रागावले, याच्या पोथ्या बाहेर नेऊन ठेवले म्हणते. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे सगळे ग्रंथ एका कपड्यात बांधले. आंब्याच्या झाडाला त्यांनी नेऊन बांधून टाकले आणि नदीच्या नदीवर खाली नदी होती, वर आंब्याचं झाड होतं आणि ती फांदी अशी खालीला अशी झुकलेली होती. त्यालाच त्यांचे ग्रंथ बांधले. नदीला पूर आला आणि तो अख्खा पूर त्यांनी मला त्या ग्रंथांनी सहन केला. आणि ते चातुर्मासाहून घरी आल्यानंतर म्हणजे माझे ग्रंथ कुठे आहेत, म्हणजे तिकडे त्या झाडाला नेऊन बांधले. 4 महिन्यानंतर ग्रंथ सोडून पाहिले तर ते ग्रंथ जसेचे तसे कोरडे निघाले महाराज. तुकाराम महाराजांचा ग्रंथ कोरडा निघाला, नाथ महाराजांचं भागवत कोरडं निघालं. हे पाहण्याकरता आपण नव्हतो, पण भाऊंचे ग्रंथ त्यांनी कोरडे निघाले. प्रत्यक्ष लोकांनी पाहिलं. हे झिजणं नाही मग काय आहे खरं सांगा. लोकांनी आपलेच माणसं जन्मात, आपलेच माणसं त्रास देतात. जवळचेच माणसं जास्त त्रास देत असतात. ज्यांचं कल्याण करण्याकरिता नाही, त्याच्यानं आपलं समजतात तेच लोक त्यांनी महाराज तुम्हाला बुडवायला देतात. दुसरा माणूस तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही. दुसऱ्या माणसाकडून तुम्हाला त्यांनी छळ होणार, त्याचा तुमचा काय संबंध आहे छळ करायचा. ज्याला तुम्ही आपलं म्हणता तेच माणसं तुम्हाला छळतात. लक्षात ठेवा मी काय सांगतो. म्हणून आपल्या लोकांकडून त्रास झाला. तुकोबराय त्यांनी धर्म सांगण्याकरिताच निघाले ना. आणि रामेश्वर शास्त्री काही धार्मिक नव्हते का, मग आपलेच होते ना. आपले असून आपला छळ केला, महत्वाची गोष्ट आहे. मंबाजीवा काय आपला नव्हता का, मंबाजीवा आपलाच होता. पण तुकोबराय वैकुंठाला गेले तरी नारायण महाराजांचा छळ केला. छळ करायला आपलेच माणसं असतात. ते लोक त्यांनी छळ करायला येत नाही, महत्वाची गोष्ट आहे. जाऊ दे लांबचं कशाला. तुम्ही विठ्ठल बाबांना पाहिलं की नाही, त्यांच्या जीवनात किती कष्ट तुम्ही पाहिले खरं मला सांगा. त्यांना जेवणातून अशा पद्धतीने विष घातलं. त्यांना त्यांनी अनेक प्रकार त्यांचं तंत्र अशा पद्धतीने चालवले. मारू घातलं प्रत्यक्ष. शेवटी जीवनभर फळं खाऊन राहावं लागलं. किती कष्ट सहन करावे लागले. हे झिजणं आहे, हे चंदनासारखं झिजणं आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून चंदनाच्या अंगात झिजणं जसा गुण आहे, तसे संतांच्या अंगामध्ये झिजणं हा गुण आहे. मला फार महत्वाची गोष्ट सांगतो. म्हणून त्यांनी जरी झिजले ना तरी सुद्धा त्यांनी जगाला शीतलता प्राप्त करून देतात. जरी झिजले तरी ज्ञानाचा सुगंध जगाला प्राप्त करून देतात. हे त्यांचं वैभव. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. तुम्ही जगात संतजन करणे आहात आणि असेच आहात हे त्यांनी दिव्य असणारा भाव जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून सांगतात. आणि सगळेचे सगळे भाव शंकराचार्यांच्या ठिकाणी जुळतात म्हणून आपण चिंतनाकरिता निवडला आणि या माध्यमातून शंकराचार्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मग सोनेवाडीत त्यांनी पहिला मुक्काम होता. तिथपासून हाच हा भंग सुरू आहे. म्हणजे त्यांनी सुट्यात पण तोच अभंग होता, सारवड्यात पण तोच अभंग होता, कालगुडसा निमगाव घाण्यामध्ये तोच अभंग होता. आज पण तोच अभंग आहे. फार अभंगाचं चिंतन केलं असं नाही, पण एकच अभंग इथून चालून त्यातला भाव त्यांनी सर्वांच्या समोर सांगायचा प्रयत्न केला. आता आपण त्या अभंगाची सांगता या ठिकाणी केलेली आहे. यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं 2 सूचना सांगताना थांबतो. हा उपक्रम दरवर्षी त्यांनी होत असतो.
रथयात्रा त्यांनी निघते हे तर आपण सगळ्यांना कळलं. शंकराचार्यांची वारी शंकराचार्य जयंतीच्या दिवशी त्यांनी भरते. शंकराचार्य जयंती वैशाख शुद्ध पंचमीला आहे. उद्या अक्षय तृतीया आहे. उद्या अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेला आपण संत पंडित कार्यक्रमाला सुरुवात करतो. अक्षय तृतीया, चतुर्थी आणि पंचमी असा 3 दिवसाचा हा कार्यक्रम त्यांनी संपन्न होतो. शंकराचार्य जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी त्यांनी आता बऱ्याच दिंड्या निघालेल्या आहेत. आण्यावरून दिंडी त्यांनी निघालेली आहे. बऱ्याच गावगावच्या दिंडे आता पायी प्रवास करत मुक्काम त्यांचा एक अशा पद्धतीने पडलाय. ते सगळेचे सगळे दिंडेकरी त्यांनी अशा पद्धतीने परवा दिवशी संध्याकाळी आणि संत पंडित मुक्काम येते. आणि मग तो दिवस गेला की दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या दिवशी त्यांनी आदरणीय हरिभक्तीपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज कराळे माऊली घाटावरची माऊली त्यांचं कीर्तन आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7:03 या वेळेमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण श्री यशोधन महाराज साखरे यांचं कीर्तन आहे. त्याच्यानंतर त्यांनी 2 तारखेला सकाळी 8 ते 10 नगर प्रदक्षिणा निमगावकरांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी दिंडी घेऊन बरोबर 8 वाजता तिथं हजर राहायचं. 8च्या आधीच यायचं. सगळ्यांनी त्यांनी नाश्ता त्यांनी 8 वाजता सगळ्या लोकांना दिला जाईल. मग सगळ्यांनी त्यांनी नाश्त्याच्या वेळेमध्ये तिथे यायचं. नाश्ता करून लगेच त्यांनी प्रदक्षिणेला सुरुवात होईल. आणि प्रदक्षिणा त्यांनी झाली 10 वाजेपर्यंत की त्याच्यानंतर 10 ते 12 या वेळेमध्ये पूजनीय वंदनीय श्री गुरु श्री मारुती महाराज कुलगुरू शास्त्रीजी यांचं त्यांनी कीर्तन होईल. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आणि एक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे. तो पुरस्कार कोणाला द्यायचा असा प्रश्न जर असेल तर पूजनीय वंदनीय हरिभक्तीपरायण श्री गुरु श्री चांगदेव महाराज मस्के शेडाळेकर त्यांना हा पुरस्कार द्यायचा. का त्यांना द्यायचं? त्यांचं वय 96 वर्षाचं आहे. त्यांनी मोठ्या बाबांची फार सेवा केली. श्री संत रघुनाथ महाराज उंबरेकर यांची फार सेवा केली. त्यांच्या संगतीमध्ये राहिले. अनेक खेडोपाडी त्यांनी कीर्तन केले. खेडोपाडी भोळ्या भाबड्या लोकांना परमार्थाला लावलं. त्यांना सप्ते त्यांनी सुरू करून सप्ताह सुरू करून दिले. असं फार उत्तम कार्य त्यांनी खेडोपाडी जाऊन केलेलं आहे. म्हणून आपण सर्व वयोवृद्धांचा आदर केला पाहिजे. या नियमानुसार आपण त्यांना या वर्षी त्यांनी आणि ही आपली परंपरा पण आहे. बाबांची परंपरा जर मोठ्या बाबांची आपण चालवतो आपण तर त्याच परंपरेतले असणारे संत आहेत. मग त्यांना पुरस्कार दिला पाहिजे. म्हणून त्यांना पुरस्कार दिला जाईल. संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये आपण कालाचं कीर्तन करून सांगता होईल. महाप्रसाद अशा पद्धतीने होईल. अशी संपूर्ण रूपरेषा आम्ही आपल्या सर्वांच्या समोर सांगितले. आता आपण त्यांनी उद्यापासून त्या कार्यक्रमात पण याल आणि दिंडी पण त्यांनी घेऊन याल. सगळ्यांनी दिंडी करते या. ज्याला पण पंढरपूरला जात नाही नसेल चालत तिथून त्यांनी 4च किलोमीटर तुम्हाला चालायचं. मग सकाळी जर लवकर निघले तर 4 किलोमीटर आपण तिथपर्यंत चालत येऊ शकता. हे बघा हे पोरं त्या संस्थेची कुठं पण आहे. जिथं त्यांनी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी हजरच आहे. म्हणून आपण या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी सर्वांनी फार मोठी दिंडी निमगावची त्यांनी दिसली पाहिजे. चास मधल्या लोकांना सुद्धा हेच मी सांगतो की फार मोठी दिंडी चासची त्यांनी दिसली पाहिजे. सगळ्या परिसरातल्या लोकांनी मोठ्या मोठ्या दिंड्या त्यांनी घेऊन याव्यात आणि दुमदुमून त्यांनी महाराज संत पंढरी गेली पाहिजे. आपल्याकरताच पंढरी उभी राहिली आणि आपणच त्याचा आनंद घेतला पाहिजे. असो हे त्यांनी वैभव कोणी प्राप्त करून दिलं असेल तर संतांनी प्राप्त करून दिलं. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून थांबूया. 1 तारखेला परवा दिवशी संध्याकाळी 1 तारखेला आणि जेवढ्या सगळ्या दिंड्या येणार आहेत त्या दिंड्यांकरता अनेकची आमटी तयार होणार आहे. आणि ती आमटी त्या परिसरातले सावरगाव चिकणीवाडी परिसरातले जे लोक आहेत शिंदेवाडी बोरवंडी या गावातले लोक त्यांनी आमटीचा खर्च करणार आहेत. गावगावच्या सगळ्या लोकांकडून भाकरी अपेक्षित आहे. पण मागच्या वर्षी सुद्धा नेमगावकरांनी भाकरी दिल्या होत्या आहे की नाही. दरवर्षी त्यांनी आपली पंचक्रोशी सहकार्य करते. या वर्षी सुद्धा त्यांनी तुम्हाला भाकरी अशा पद्धतीने जमा करण्याची सूचना आहे 1 तारखेला म्हणजे परवा दिवशी. आणि भाकरीची गरज आहे. मग संध्याकाळच्या वेळेला आपापल्या भाकरी त्यांनी कोणीतरी एक अशा पद्धतीने मनुष्य नियुक्त करून त्याच्या माध्यमातून सगळ्या भाकरी एकत्र करून संध्याकाळपर्यंत भाकरी तिथं पोच कराव्यात अशी सूचना देवामस्तांकरिता सांगून मोठ्या प्रेमानं संतांचं चिंतन करतो. ते कसं हे ज्ञानेश्वर
शतकामध्ये प्रमुखाची भगवंताची आचार्यांची सर्व संतांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा संतांची जण समर्पित करून या ठिकाणी थांबूया. तासभर बसून तुम्ही माझी बरोबर ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहे, श्रद्धेने श्रवण करत आहेत, सर्वांचे धन्यवाद करतो. दरेकर महाराज आलेले आहेत, सर्व त्यांनी मंडळी आहेत. असं सर्वांनी त्यांनी रोज या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि भगवंताच्या भक्तीचा आनंद त्यांनी अशा पद्धतीने घ्यावा. म्हणून आज या ठिकाणी अन्नदान होणार आहे. कोणाच्या माध्यमातून होते? ग्रामस्थांच्या माध्यमातून अन्नदान त्यांनी होत आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. किती प्रेमाने सगळेजण सामोरे जातात बघा. जेवढ्या गावांमध्ये गेले नाही सगळे, फार आनंद झाला सगळ्या लोकांना. सारळ्यामधील मुक्काम होता, सारळकडे किती आनंद. सोपेकरांनी तर त्यांनी 2 कार्यक्रम एकत्र आयोजित केले. म्हणजे नर्मदा पूजनाचा कार्यक्रम पण नाही झाला. सोनेवाडीकर सुद्धा त्यांनी फार प्रेमानंद गावामध्ये घेऊन सगळेजण त्या नर्मदेश्वरापासूनच सगळेजण त्यांनी सामोरे आले. म्हणजे गावगावच्या लोकांना फार समाधान वाटते. त्यांच्या घरी प्रत्यक्ष शंकराचार्य जातात, ज्ञानोबा तुकोबरा जातात, त्यांच्या पादुका त्यांनी आपल्या गावापर्यंत येतात. हे भाग्य आहे मला सगळ्यांचं. पण आपल्या गावाने सुद्धा फार सुंदर त्यांनी एकत्र येऊन हे स्वागत केलेलं आहे. असंच वर्षानुवर्ष त्यांनी आपल्या गावाकडून सेवा घडत राहावी असं त्यांनी सर्वांच्या समोर सांगतो आणि चाल झालीच असं ग्रह करून मोठं प्रेमानं भगवंतना